आणि आता पाहूयात सविस्तर विशेष। कसबा पोटनिवडणुकीमध्ये भाजपने टिळक कुटुंबाला उमेदवारी न दिल्याने आधीच भाजप विरोधामध्ये नाराजीचा सूर उमटतोय। विरोधकांनी देखील याच मुद्द्याला धरून भाजपची कोंडी करायला सुरुवात केली आणि त्यातच आता पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसला नवं आव्हान दिलंय। कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्यानंतर सुद्धा महाविकास आघाडी या दोन्ही पोटनिवडणुका लढण्यावर ठाम आहे। कसबा पेठ मतदारसंघात भाजपने दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या घरातला उमेदवार न देता हेमंत रासने यांना मैदानात उतरवलंय। भाजपच्या या निर्णयावर आघात करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक बिनविरोधात करायला नकार दिलाय। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींचा फोनही आला होता की आपल्याकडे राज्यात परंपरा आहे की आपण ही निवडणूक बिनविरोध करावी, त्या परिवाराला आपण उमेदवारी देतो। भाजपची उमेदवारी जाहीर झाली, ती टिळक परिवारामध्ये ती उमेदवारी मिळाली नाही। तो जो प्रस्ताव मुख्यमंत्री महोदयांनी एकनाथ शिंदेजींनी माझ्याकडे दिलेला होता त्या प्रस्तावाचा आता अर्थ राहिलेला नाही। पण काँग्रेसच्या या खेळीला प्रत्युत्तर देण्यासाठी आता भाजपनं नवा डाव टाकलाय। आम्ही टिळकांच्या घरात उमेदवारी देतो, तुम्ही निवडणूक बिनविरोध करा असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी काँग्रेसचा डाव त्यांच्यावरच उलटवण्याचा प्रयत्न केलाय। आम्ही जर निर्णय टिळकांच्या घरात करणार असलो 48 तासात ना, तुम्ही बिनविरोध देणार आहात का? आणि तिकडे तर जगतापांच्या घरात केला, तिथलं बिनविरोध आज घोषित करून टाका। हे सगळं म्हणजे काय होतं याच्यावर काहीतरी म्हणणं आहे। एवढं आम्ही दूधखोळे नाही, आम्ही गाफील नाही, आम्ही निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे। नाना पटोलेंनी एकदा त्यांच्या पार्टीचं एकमत होत नाही, बाकीच्या पक्षांशी बोलून सांगावं की तुम्ही उद्या टिळकांच्या घरामध्ये भरा, आम्ही बिनविरोध देतो, आम्ही करतो, चला। चंद्रकांत पाटील यांचं हे वक्तव्य म्हणजे एक तीर में दो निशान असंच म्हणता येईल। कारण आधीच उमेदवारी न मिळाल्यानं मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक नाराज असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे उमेदवार बदलण्याचं केवळ विधान करून नाराज ब्राह्मण समाजाची समजूत काढायची आणि दुसरीकडे काँग्रेसला त्यांच्या खेळीत अडकवायचं असा भाजपचा प्रयत्न आहे। पण काँग्रेस मात्र निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। मला वाटतं आता अर्ज भरायची प्रक्रिया चालू आहे। सर्व पक्ष मिळून महाविकास आघाडीचा हा उमेदवार आहे, त्यामुळे आम्हाला विजयाची 100% खात्री आहे। एकंदरीतच कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीतलं नाराजी नाट्य आणि आरोप प्रत्यारोपांमुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे। त्यामुळे ब्राह्मण समाजाची नाराजी दूर करण्यात आणि काँग्रेसला धूळ चारण्यात भाजपा यशस्वी होते की महाविकास आघाडी भाजपचा हा मतदारसंघ त्यांच्याकडून हिसकावून घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि याच बाबतची राजकीय क्षेत्रातली मोठी बातमी आपण आता पाहणार आहोत आणि ती म्हणजे महाविकास आघाडीनं उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत कसबाची पोटनिवडणूक बिनविरोध केल्यास टिळकांच्या कुटुंबामध्ये उमेदवारी देऊ आणि हेमंत रासनेंचा अर्ज मागे घेऊ असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलेलं आहे। चंद्रशेखर बावनकुळेंनी आज टिळक कुटुंबाची भेट घेतली आहे। टिळक कुटुंब नाराज नसल्याचं देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं। महाविकास आघाडीच्या सर्व नेतृत्वाने देवेंद्रजी, एकनाथरावजी बोलल्यात, मी त्यांना फोन केला, त्यांनी म्हटलं की ही निवडणूक नाही राहताची उद्या आणि टिळक परिवारांना तुम्ही उमेदवारी द्या, आम्ही तुम्हाला अनोपोज करतो। काही त्यांचं आम्ही ऐकलं असं की टिळक परिवाराला देत असाल तर आम्ही अनोपोज करतो, तर चांगलं, ठीक आहे, ओके, आम्हाला काही हे नाही आहे। एक निवडणूक होत नसेल एखाद्या उमेदवारामुळे तर काय अडचण आहे। तर आव्हाड आणि भाजप यांच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरून सुरू झालेलं भांडण थांबण्याचं नाव घेत नाहीये।
खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपटांवरून सुरू झालेला हा वाद आता एकमेकांच्या कार्यालयांवरती आंदोलन करण्यापर्यंत गेलेला आहे आणि ज्यावरून भाजप आणि राष्ट्रवादी आता आमने सामने आल्याचं पाहायला मिळतं। आव्हाडांचं विधान राजकीय घमासान, मुघल इतिहासावरून पुन्हा जुंपली, भाजप आव्हाडांच्या विरोधात आक्रमक, राष्ट्रवादी काँग्रेसचं भाजप विरोधात आंदोलन। माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुघल इतिहास सांगत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप होतोय। या प्रकरणी आव्हाडांनी माफी मागावी अशी मागणी करत सोमवारी भारतीय जनता युवा मोर्चानं आव्हाडांच्या विरोधात मोर्चा काढण्याची तयारी केली। त्यासाठी भाजपचे कार्यकर्ते जीपीओ समोर जमले, पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाकडे जाण्यापूर्वीच पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। ही कारवाई करताना पोलीस आणि भाजयुमो कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाल्याचंही पाहायला मिळालं। आज राष्ट्रवादीकडून मुघलांचं समर्थन होतंय, राष्ट्रवादीकडून आदिलशाहांचं समर्थन होतंय। आज हे त्यांचे आदर्श आहेत का, मोगल राष्ट्रवादीचे आदर्श आहेत का, हा माझा प्रश्न आहे। याचा खुलासा दस्तूर खुद्द पवार साहेबांनी केला पाहिजे अशी आमची मागणी। आता जितेंद्र आव्हाडांचं फार अति झालंय। आव्हाडांनी या गोष्टीचा विचार करावा। त्यांचा नुसता मतदारसंघ नाहीये, हा महाराष्ट्र आहे। मुंबऱ्यातनं मतं मिळवण्यासाठी आमच्या दैवताचा अपमान करणार असेल तर ते आम्ही सहन करणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेसला रविवारीच भारतीय जनता युवा मोर्चाच्या आंदोलनाची माहिती मिळाली होती, त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा सोमवारी भाजप कार्यालयावर धडक देण्याची तयारी केली। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त लावलेला होता, पण त्यानंतर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आणि काही मोजक्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयाबाहेर जाऊन आंदोलन केलं। आम्ही म्हणतो राज्यपालांनी आधी माफी मागावी, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आधी माफी मागावी, मग आम्ही बघू विचार करू। आधी माफी ही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी मागितली पाहिजे। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला हेच सांगायचंय, महापुरुषाची बदनामी तुम्ही थांबवा। तुमच्याकडनं सातत्यानं महापुरुषांची बदनामी होते। एकीकडे भाजप युवा मोर्चाचं आंदोलन आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर जमलेली कार्यकर्त्यांची फौज, हे पालिका निवडणुकांचेच संकेत आहेत का? नागरिकांनी निवडणुकीच्या मोसमासाठी तयार राहावं का, असे सूचक इशारे हे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते देत आहेत का, असे काही सवाल या आंदोलन सत्रामुळे उपस्थित होत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सुशील आणि विशाल पाटीलसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊत सध्या विरोधकांच्या निशाण्यावरती आहेत। कधी ते बाळासाहेबांची शिवसेना पक्ष तर कधी भाजपला लक्ष्य करतात। मात्र महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला सल्ला देतानाही पाहायला मिळतात। पाहूयात याच संदर्भातला आमचा विशेष रिपोर्ट। उद्धव ठाकरेंसाठी किंग मेकर, शरद पवारांचा खास माणूस, महाविकास आघाडीचा शिल्पकार, काँग्रेस नेत्यांसाठी सल्लागार। संजय राऊत एक आणि भूमिका अनेक असा सगळा मामला महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे। संजय राऊत हे सध्या उद्धव ठाकरेंच्या राजकारणातले संजय आहेत असं दिसतंय, पण महाविकास आघाडीच्या इतर घटक पक्षांमध्ये सुद्धा संजय राऊतांचं महत्त्व वाढत चाललंय की काय अशी अवस्था आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले म्हणत नसले तरी संजय राऊत मात्र हे आता छाती ठोकपणे सांगू लागले। काँग्रेसमधील पटोले थोरात वादामध्ये काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी आपला सल्ला घेतल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय। मी इतकं सांगू शकेन की दिल्लीमध्ये मी आहे आणि काँग्रेसच्या काही प्रमुख नेत्यांनी त्या विषयावर माझं मत घेतलं हे मी सांगू शकतो। आता संजय राऊत काँग्रेसच्या सल्लागाराच्या भूमिकेत वावरत असले तरी काँग्रेस नेते मात्र आमच्यात वाद नसल्याचं सांगत संजय राऊतांचा सल्लाच बिनकामाचा ठरवतायत। आमच्यामध्ये एकोपा आहे। विधान परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीत चांगलं यश मिळालं। संजय राऊत यांचा अलीकडच्या काळामध्ये काँग्रेस नेतृत्वाशी तसा दोस्ताना वाढल्याचंच दिसतंय।
मागच्या काही काळामध्ये राहुल गांधींनी संजय राऊतांच्या खांद्यावर हात टाकून कानगोष्टी केल्याचा फोटो व्हायरल झाला होता। त्यानंतर संजय राऊत भारत जोडोच्या समारोपालाही थेट काश्मीरात गेले होते। आता राऊतांची एवढी सलगी वाढलीये म्हटल्यावर त्यांनी काँग्रेसचे सल्लागार झाल्याचा दावा केलाय, त्यात अतिशयोक्ती काही नसावी असं काँग्रेसजनांनी मानलं देखील असेल। बाकी पब्लिक है, सब जानती है। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। नाशिकमधील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला लागलेली गळती रोखण्यासाठी शिवसेनेकडून आता आदित्य अस्त्र बाहेर काढण्यात आलंय। मात्र आदित्य यांच्या दौऱ्याच्या दिवशीही काही शिवसैनिकांचा शिंदे गटामध्ये प्रवेश झाल्यानं आदित्य यांचं अस्त्रही शिंदेंच्या शिवसेनेनं निष्प्रभ ठरवल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे आता आदित्य ठाकरे नाशिक कोसळणारा गड कसा सावरतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। आदित्य नाशकात तरी पडझड पक्षात, नाशिकच्या गडाला पुन्हा भगदाड, नाशिकच्या शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश, ठाकरे सेनेचं आदित्य अस्त्रही निष्प्रभ, शिवसेनेचा बालेकिल्ला अशी नाशिकची एकेकाळी ओळख, पण शिवसेनेच्या सर्वात मोठ्या फुटीनं हा बालेकिल्ला शाबूत ठेवण्याचं मोठं आव्हान ठाकरेंच्या शिवसेनेसमोर उभं ठाकलंय। यासाठी सुरुवातीला संजय राऊत यांच्या माध्यमातून हा बालेकिल्ला मजबूत करण्याचे प्रयत्न झाले, पण शिंदेंच्या शिवसेनेनं राऊतांचे पाठीराखे फोडत दणका दिला। नाशिक हा महत्त्वाचा जिल्हा असल्यानं आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं त्यांचं महत्त्वाचं असं आदित्य अस्त्र मैदानात उतरवलं। आदित्य ठाकरेंनी नाशिक दौरा करत थेट निवडणुका घेण्याचं आव्हान देत शिंदेंच्या शिवसेनेविरोधात दंड थोपटले। कोविडच्या काळात आपण निवडणूक घेऊ शकत नव्हतो लोकांसाठी, पण आता लोकशाहीवर कोविड आपण निवडणूक घेऊ शकत नाही। राजकीय परिस्थिती सत्ता झाली त्यांच्यासाठी चांगली नाही म्हणून ती तुमची लोकशाही, त्याला तुमची ताकद एवढी असेल, एवढी महाशक्ती तुम्ही असेल तर निवडणूक घ्या। पण एकीकडे आदित्य ठाकरेंचा नाशिक दौरा सुरू असताना ठाकरेंच्या शिवसेनेतील शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश झाला। आदित्य ठाकरेंना डिवचत हा दौरा म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण असल्याचा टोला शिंदेंच्या शिवसेनेने लगावला। यांनी ज्या विचारानं शिवसेनेची स्थापना केली त्या स्थापनेत खऱ्या अर्थानं पायाचे दगड असलेले, ज्यांनी ही स्थापना नाशिक शहर आणि जिल्ह्यात केली, ज्यांनी केसेस घेतल्या, असे सर्व ज्येष्ठ शिवसैनिक आज माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या भेटीला येत आहेत, त्यांच्या विचारसरणीला पाठिंबा देण्यासाठी येत आहेत आणि आज बाळासाहेबांच्या शिवसेनेत ते प्रवेश सुद्धा करणार। दुपारी आदित्य ठाकरेंची काहीतरी सभा आहे का दौरा आहे नाशिकमध्ये आणि त्यांना एक मोठा झटका या ठिकाणी आम्ही दिलेला आहे। नाशिकमध्ये जो मनमानी कारभार सुरू आहे त्याच्या निषेधार्थ, त्याच्या विरोधात, त्या घराणेशाहीच्या विरोधात ही सर्व ज्येष्ठ मंडळी आणि खऱ्या अर्थाने बाळासाहेबांची जी भूमिका आहे ही एकनाथ शिंदे साहेबांनी जो हिंदुत्वाचा झेंडा हातात घेतलेला आहे त्याला पाठिंबा देण्याकरता ही सर्व मंडळी आज बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षात प्रवेश करत आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे आक्रमक नेते खासदार संजय राऊत नाशिकचा बालेकिल्ला शाबूत ठेवण्यात अपयशी ठरले। त्यांच्या अति आक्रमकपणामुळे शेवटच्या क्षणीही काही शिवसैनिकांनी शिंदे गटाचा रस्ता धरला। त्यामुळे आता शांत, संयमी आणि मितभाषी असलेल्या आदित्य ठाकरेंचा दौरा नाशिकच्या बालेकिल्ल्यात त्यांची ताकद रोखण्यात किती यशस्वी होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ठाण्याहून अजित मांढरेसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। बीडच्या माजलगाव तालुक्यामधील मोठेवाडी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच, ग्रामसेवक यांनी लाखो रुपयांचा खरेदी घोटाळा केल्याचं समोर आलेलं आहे। आदर्श सरपंच, आदर्श ग्रामसेवक, आदर्श गाव पुरस्कार मिळालेल्या गावातच लाखो रुपयांचा आदर्श घोटाळा झाल्यानं खळबळ उडालेली आहे। पाहूयात न्यूज 18 लोकमतचा याच संदर्भातला विशेष रिपोर्ट। बीड जिल्ह्यातली ही मोठेवाडी ग्रामपंचायत, नाव मोठं आणि लक्षण खोटं अशी अवस्था गाव पुढाऱ्यांनी करून ठेवली आहे। हात धुवायचं हे बेसिन पहा, 450 रुपयांच्या या वॉश बेसिनसाठी 67,100 रुपये खर्च करण्यात आले। ही पिठाची गिरणी 31,000 मिळत असताना 84,500 रुपये खर्च करण्यात आले। वॉटर फिल्टरसाठी 98,000 रुपये खर्च करण्यात आले। शाळेचं हे गेट 1,20,000 रुपयांचं आहे, यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही।
ही रक्कम आम्ही सांगत नाही आहोत, ग्रामपंचायतीच्या कॅशबुक मध्ये या रकमेची नोंद करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्यांच्या काळात ही खरेदी झाली त्यांना आदर्श सरपंच आणि आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळालाय. आदर्श पुरस्कार भेटला त्यावेळेस आम्हाला अभिमान वाटला, पण काही काळ लोटल्याच्या नंतर आम्ही ज्यावेळेस माहितीचा अधिकार टाकला तर त्याच्यामध्ये असं उघड आलं की ग्रामसेवक व सरपंच यांनी आदर्श ग्रामसेवक पुरस्कार भेटला, पण त्याच्यात आदर्श घोटाळा पण जास्ती प्रमाणात केला. सरपंच असताना ज्यांच्या काळात हा घोटाळा झाला ते आता उपसरपंच आहेत. त्यांच्या मते वस्तूंच्या खरेदीत घोटाळा झालाच नाही. नाही असं नाही, तुम्हाला ते बिलानुसारच सांगितलं जाईल. बिल ग्रामपंचायतनं खर्च केलेला जो निधी आहे त्याच्यावरून दाखवलं जातं की जास्त किंमत लावली गेली. हो ना, ती चौकशीत येईल ना समोर साहेब. अच्छा, तसं झालं की नाही तुमच्याकडे? तसं झालेलं नाही, हे आरोप आहेत, ह्याच्यात काही तथ्य नाही. ह्याच्यात दूध का दूध पाणी होणार आहे. जी चौकशी होईल ते होईल. त्या चौकशीमध्ये आम्ही समोर जायचं आहे. शासनानं घालून दिलेल्या निर्देशानुसार आम्ही सगळी कामं केलेली. ग्रामपंचायतीला सरकारनं व्यापक अधिकार दिलेत, पण गावपुढारी भ्रष्टाचार करून ग्रामसंसदेचा लौकिक धुळीस मिळवतायत. बीडहून सुरेश जाधव सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि या क्षणाची एक ब्रेकिंग न्यूज ती म्हणजे औरंगाबाद या ठिकाणी जलसंधारण विभागामध्ये 8,53,000 रुपयांची लाच घेताना एका अधिकाऱ्याला अटक करण्यात आलेली आहे. ऋषिकेश देशमुख असं उपविभागीय अधिकारी याचं नाव आहे. वैजापूर जलसंधारण विभाग या ठिकाणी त्याला अटक करण्यात आलेली आहे. जलसंधारण विभागातील या अधिकाऱ्याला बिलाची टक्केवारी घेताना थेटपणे रंगे हात पकडण्यात आलेला आहे. लाचलुचपत विभागानं केलेली ही या क्षणाची मोठी कारवाई. तर बिलाची टक्केवारी हा या ठिकाणचा अधिकारी घेत होता. अधिकाऱ्यांना तब्बल 8 लाख रुपयांची लाच मागितलेली होती आणि ही लाच घेत असतानाच त्याला रंगे हात पकडण्यात यश आलेलं आहे. दृश्यांमध्ये आपण पाहतोय रंगे हात पकडल्यानंतर मात्र पैसे जे ते तपासणीसाठी देण्यात आलेले होते आणि अखेर औरंगाबाद जलसंधारण विभागातील ही घटना समोर आली आहे. आणि आता पाहूयात सविस्तर विशेष. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडलेली आहे. सत्यजित तांबेंच्या उमेदवारीच्या घोळावरून हा वाद पेटलेला आहे. खरं तर बाळासाहेब थोरातांनी थेटपणे हायकमांडकडे पटोलेंची तक्रार केलेली आणि त्यामुळे काँग्रेसमधील वाद आता चव्हाट्यावरती आलेला आहे असंच म्हणावं लागेल. थोरात पटोले आमने सामने. काँग्रेसमध्ये पेटला अंतर्गत वाद. कुरघोडीचं राजकारण शिगेला. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक निकालानंतर आता काँग्रेसमध्ये त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. सत्यजित तांबेंच्या आरोपानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी सुद्धा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. त्यामुळे काँग्रेसमधल्या या दोन बड्या नेत्यांमधला वाद विकोपाला गेल्याचं पाहायला मिळतंय. खरं तर नाशिक पदवीधर निवडणुकीवरून काँग्रेसमध्ये कुरघोडीचं राजकारण झालं. प्रदेश काँग्रेसनं चुकीचा एबी फॉर्म देत आपल्याला जाणीवपूर्वक भाजपच्या दारी ढकलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सत्यजित तांबेंनी केला होता. तर नाना पटोलेंनी तांबेंच्या आरोपांचं खंडन केलं होतं. एकीकडे तांबे आणि पटोलेंमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगलेला असतानाच सत्यजित तांबेंच्या बचावासाठी त्यांचे मामा बाळासाहेब थोरात मैदानात उतरलेत. पक्षांतर्गत वादातनं हा प्रकार घडल्याचा थेट आरोप थोरातांनी केलाय. परंतु जे राजकारण झालं ते व्यथित करणार आहे, मला व्यथित करणार आहे ही वस्तुस्थिती आहे. आणि त्या बाबतीत मी माझ्या भावना या काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना कळवल्या आहेत. हे पक्षीय राजकारण आहे, हे कधी बाहेर फार बोललं पाहिजे असं नाही, या मताचा मी कायम आहे. आणि म्हणून त्या बाबतीत काय जे आहे ते मी पक्षश्रेष्ठींना कळवलेलं आहे. पक्ष पातळीवर आणि माझ्या पातळीवर त्यामध्ये आम्ही योग्य निर्णय जे काही करायचं ते योग्य पद्धतीनं करू.
बाळासाहेब थोरातांनी पत्र लिहून काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे नाराजी व्यक्त केली आहे, तर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काहीसे बॅकफुटवर गेल्याचं पाहायला मिळतंय. त्या पद्धतीच्या वावड्या उचलून भाजप ह्या पद्धतीच्या बातम्या पेरतात आणि त्याच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नाला डायव्हर्ट करण्याचा हा एक ठरवून केलेला प्रयत्न आहे आणि याच्यावर मध्ये कुठलाही काँग्रेसच्या कुठल्याही कार्यकर्त्यांवर आणि काँग्रेसच्या एकतेवर कुठलाही परिणाम होणार नाही. थोरात पटोले वाद चिघळल्यामुळे आता काँग्रेस नेत्यांकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला जातोय. काँग्रेस नेत्यांमध्ये एकोपा असल्याचं काँग्रेसचे नेते अशोक चव्हाणांनी सांगितलं. काँग्रेसचे जे अध्यक्ष आमचे नाना भाऊ या ठिकाणी आहेत. अशा कुठल्याही प्रकारचं काम काँग्रेसमध्ये काँग्रेसजन कधीही करणार नाही. विशेषतः विदर्भातल्या अमरावती नागपूरच्या जागा चांगल्या मताधिकांनी काँग्रेसला जिंकल्यामुळे अशा प्रकारच्या वावड्या उठवण्याचं काम काही मंडळी विशेषतः भाजपमधली मंडळी करत आहेत. नाशिक पदवीधर निवडणुकीत एबी फॉर्मच्या कथित घोळामुळे काँग्रेसला हातची जागा गमवावी लागली आहे आणि आता त्यावरून पक्षांतर्गत राजकारणही सुरू झालंय. त्यावर मी काही बोलणार नाही. आमच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. हा अंतर्गत प्रश्न सोडवला जाईल. जाहीर याची वाच्यता करून कोणाचा काही फायदा होणार नाही. माझी सर्व संबंधितांना विनंती असेल की याबद्दल कुठे जाहीर वक्तव्य न करू नये. आणि पण मात्र एक आहे, जे काही घडले त्याची अंतर्गत चौकशी काँग्रेस पक्षानं केली पाहिजे. सत्यजित तांबे आणि नाना पटोले यांच्या वादात भाजपच्या मदतीला मामा बाळासाहेब थोरात धावल्यामुळे हा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण या वादावर काँग्रेस हायकमांड नेमकी काय भूमिका घेतं याकडे आता काँग्रेस कार्यकर्त्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. काँग्रेसमध्ये सत्यजित तांबेंवरून सुरू झालेल्या वादामध्ये आता खासदार संजय राऊतांनी देखील उडी घेतलेली आहे. उद्धव ठाकरे आजारी असताना शिंदेंनी बंड केलेला होता आणि तोच संदर्भ देत राऊतांनी काँग्रेसवर अप्रत्यक्षपणे आता टीका केलेली आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबेंच्या बंडखोरीमुळे काँग्रेसमध्ये राजकीय महाभारत सुरू झाले. सत्यजित तांबे यांच्या आरोपानंतर बाळासाहेब थोरातांनीही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची काँग्रेस हायकमांडकडे लेखी तक्रार केली आहे. त्यामुळे काँग्रेसमधील राजकीय वाद चव्हाट्यावर आलाय. सत्यजित तांबेंच्या उमेदवारीचा घोळ झाला त्यावेळी बाळासाहेब थोरातांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र काँग्रेसमधील कुरघोडीच्या राजकारणावर खासदार संजय राऊतांनी अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. माणसाच्या नेत्याच्या आजारपणाचा गैरफायदा घेऊन कुठल्याही पक्षामध्ये त्याच्याविरुद्ध कारवाई करणं हे अमानुष आहे. माननीय उद्धव ठाकरे साहेब आजारी असताना किंवा खूपच जास्त आजारी असताना जे कारस्थान जे बंडाच्या नावाखाली झालं ते जितकं किळसवाण आहे तितकं इतर कुठल्या पक्षामध्ये असं कुठे होत असेल तर ते मला असं वाटतं की माणुसकीला धरून नाही. उद्धव ठाकरे आजारी असताना शिवसेनेत एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली 40 आमदारांनी बंड केलं होतं. त्यानंतर राज्यात सत्तांतर झालं आणि शिंदे सरकार सत्तेत आलं. तोच संदर्भ देत संजय राऊतांनी काँग्रेसला घरचा आहेर दिलाय, तर सत्ताधाऱ्यांनी राऊतांवर टीका केली आहे. सत्ता असूनही आपली सत्ता नाही अशी अनसेक्युरिटी जेव्हा आमदारच्या मनात आली तेव्हा मला वाटतं हा निर्णय झाला. कुणाच्या तब्येती वगैरे पाहून वगैरे निर्णय झाला नाही. आणि माझं हे म्हणणं आहे उलट की ठीक आहे, उद्धव ठाकरे साहेबांची तब्येत चांगली नव्हती मान्य आहे. आदित्य ठाकरेंना काय झालं होतं? प्रत्येक राजकीय पक्षात नेत्यांचे गट तट असतातच. काँग्रेस पक्षही त्याला अपवाद नाही. सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये अशाच प्रकारचं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळालं. आता संजय राऊतांनी काँग्रेसला डिवचल्यामुळे नवा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुण्यामधील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन देखील करण्यात आलं. ही निवडणूक बिनविरोध होईल असं वाटत असतानाच काँग्रेसनं मात्र रवींद्र धंगेकरांना उमेदवारी देत भाजप समोर आव्हान उभं केलेलं आहे आणि त्यामुळे हेमंत रासने आणि धंगेकरांमध्ये चुरशीची लढत होणार आहे.
मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीला आता सुरुवात झाली आहे। भाजपचे हेमंत रासने तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। या दोन्ही उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला। सोबतच संभाजी ब्रिगेड, आम आदमी पार्टी, ब्राह्मण महासंघ या प्रमुख 3 संघटनांचे उमेदवार या निवडणुकीमध्ये नशीब आजमावणार आहेत। काँग्रेसचे बाळासाहेब दाभेकर हे बंडखोरीच्या तयारीत असल्याची चर्चा आहे। असं जरी असलं तरी थेट लढत ही भाजप आणि काँग्रेस दरम्यानच होणार आहे। टिळक कुटुंबाला उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांची नाराजी काही लपून राहिलेली नाही। हेमंत रासने यांचा अर्ज भरताना टिळक कुटुंब अनुपस्थित होतं। जात धर्म पंथाच्या आधारावर कधीही भारतीय जनता पक्षामध्ये कोणतंही पद मिळत नाही। शेवटी खरं तर जेव्हा जेव्हा निर्णय व्हायचे असतात तेव्हा तेव्हा निर्णय पक्षात होतात। मला 2 वर्षापूर्वी तिकीट नाही दिली, नंतर मला विधान परिषदेत तिकीट मिळाली, आता मी राज्याचा अध्यक्ष आहे। सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ ठरली, शक्ती प्रदर्शनाची तयारी झाली तरी काँग्रेसच्या उमेदवाराचा घोळ काही संपलेला नव्हता। अखेर अधिकृतरित्या उमेदवारी घोषित झाली आणि रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। ही काही परंपरा नाही आहे, त्यांना संस्कृती माहिती नसेल। आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो, आपण दाखवलं असेल माध्यमामध्ये, तर आज ते कोणी आमच्याकडे बोललेही नाही। एकनाथ शिंदे साहेब बोलले त्याचं मी तुम्हाला सांगितलं। मी तुम्हाला सांगतो की महाविकास आघाडीचा उमेदवार, दोन्ही उमेदवार आमचे जिंकले। ब्राह्मण उमेदवार न दिल्याच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी कसब्यात अनेक ठिकाणी पोस्टर्स झळकले होते। भाजपला मतदान का करायचं असा सवाल या पोस्टर्समधनं विचारण्यात आला, पण प्रत्यक्षात कसबा विधानसभेत ओबीसी, मराठा आणि मुस्लिम समाजाच्या मतदारांची टक्केवारी तब्बल 66% इतकी आहे आणि त्याचाच विचार करून भाजपनं हेमंत रासनेंच्या रूपानं ओबीसी चेहरा दिलाय, तर काँग्रेसनं धंगेकर यांना उमेदवारी देत मराठा कार्ड खेळल्याचं दिसतंय। विशेष म्हणजे गेली 25 वर्ष या मतदारसंघातून ब्राह्मण समाजातला उमेदवार विजयी होत आलेला आहे। कसबा विधानसभा मतदारसंघात जातीनिहाय मतांच्या टक्केवारीवर नजर टाकल्यास मराठा समाजाचे 23.85% मतदार आहेत, तर ओबीसी समाजाचे 31.45% मतदार आहेत। 10.5% मुस्लिम समाजाचे तर 13% दलित समाजाचे मतदार आहेत। ब्राह्मण समाजाचे 13.25% तर इतर 7.1% इतके मतदार आहेत। सहानुभूतीच्या लाटेवर निवडणूक एकतर्फी होईल असं वाटत असतानाच कसब्यातील पोटनिवडणुकीमध्ये आता मोठी चुरस निर्माण झाली आहे। भाजपनं मतदारांचं गणित लक्षात घेत टिळक कुटुंबाला डावलत हेमंत रासनेंसारखा गणेश मंडळात सक्रिय असलेल्या ओबीसी चेहऱ्याला संधी दिली आहे, तर काँग्रेसनं दांडगा जनसंपर्क असलेल्या धंगेकरांना उमेदवारी देत मोठं आव्हान उभं केलंय। त्यामुळे या पोटनिवडणुकीत यापूर्वीच्या निवडणुकांचे आडाखे खरे ठरतील का हे पाहणं रंजक असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे। चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। भाजपनं दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला उमेदवारी दिलेली आहे। मात्र अश्विनी जगताप यांच्या सोबतच लक्ष्मण जगताप यांचे बंधू भाऊ शंकर जगताप यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलेलं आहे। चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीनं अद्याप आपला उमेदवार जाहीर केला नाहीये, त्यामुळे मवियाच्या गटात शुकशुकाट पाहायला मिळतोय। मात्र दुसरीकडे भाजपच्या गोटातही सगळं काही आलबेल आहे असं नाही। मोठं शक्ती प्रदर्शन करत दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी भाजपकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, पण त्यांच्या पाठोपाठ शंकर जगताप यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि उलट सुलट चर्चेला सुरुवात झाली।
पक्षादेश म्हणूनच आपण डमी अर्ज भरल्याचं शंकर जगताप यांनी स्पष्ट केलं। चर्चेला उधाण यायचं कारणच नाहीये। सर्व पक्षाला माहिती आहे की मेन उमेदवार असतो त्याला एक डमी फॉर्म असतो आणि मी गेली 92 पासून डमी फॉर्म भरत असतो। मेन जो एबी फॉर्म आहे तो वहिनींच्याच नावाने आहे आणि मेन उमेदवार त्याच आहेत। भाऊंची खूप आठवण येते आहे आज। दरवेळेला ते फॉर्म भरायचे आणि आम्ही सगळेजण असे रॅलीमध्ये पाठीमागे असायचो त्यांच्या, पण सर्व लोकांनी दाखवून दिलं की भाऊंच्या बरोबरीने आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत वहिनी। त्यामुळं भाऊंची त्यांनी आठवण मला खूप कमी करून दिली, जाणवून दिली नाही। विशेष म्हणजे अश्विनी जगताप यांचा उमेदवारी अर्ज आणि शंकर जगताप यांचा डमी अर्ज भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसमोर दाखल करण्यात आला। एकीकडे भाजपनं आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलाय, तर दुसरीकडे निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्नही सुरू केलेत। भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी मवियाला अंधेरी पोटनिवडणुकीची आठवण करून दिली आहे। अंधेरीच्या निवडणुकीमध्ये शरद पवार साहेबांनी भूमिका घेतली होती की बाबा निवडणूक होऊ देऊ नका, अनपोच करा। शरद पवार साहेबांच्या म्हणण्यावर मग उद्धव साहेबांनी विनंती केली की अनपोच करा। मग आम्ही त्या ठिकाणी माननीय देवेंद्रजी दादा, आमच्या पार्लमेंटरी बोर्ड, केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाने त्याला मान्यता दिली आणि आम्ही तो फॉर्म विड्रॉ केला। आताही माझी शरद पवार साहेबांना विनंती आहे की जसं अंधेरीच्या निवडणुकीत त्यांनी पुढाकार घेतला होता तसा पुढाकार त्यांनी घ्यावा। बावनकुळे यांनी विरोधकांना बिनविरोध निवडणूक करण्याचं केलेलं आवाहन आणि शंकर जगताप यांनी भरलेला डमी अर्ज ही भाजपची मोठी राजकीय खेळी असल्याचं राजकीय वर्तुळात चर्चा आहे। त्यामुळे चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीपूर्वीच राजकीय घडामोडींना वेग आलाय। गोविंद बाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड। चीनच्या कथित हेरगिरी फुग्यावरून अमेरिका आणि चीनमध्ये वादाची ठिणगी पडलेली आहे। शनिवारी अमेरिकेच्या आकाशामध्ये एक भला मोठा फुगा पाहायला मिळाला होता आणि तो अमेरिकेनं क्षेपणास्त्र डागून खाली पाडला। आता आणखी एक फुगा हा कोलंबियाच्या आकाशामध्ये आढळून आलेला आहे। अमेरिका आणि कॅनडा पाठोपाठ आता कोलंबियाच्या आकाशातही एक भला मोठा फुगा आढळून आलाय। वॉशिंग्टननं सतर्कतेचा इशारा दिल्यानंतर कोलंबियाकडून टेहळणी अभियान चालवण्यात आलं होतं। त्या टेहळणी दरम्यान तो फुगा कोलंबियाच्या आकाशात आढळून आलाय। चीनकडून हेरगिरीसाठी त्या फुग्याचा वापर केला जात असल्याचा अमेरिकेचा संशय आहे। कोलंबियाच्या हवाई हद्दीमध्ये जवळपास 55,000 फूट उंचीवरती तो आढळून आलाय। ताशी 25 नॉटिकल मैल वेगानं तो पुढे जात असल्याचं पाहायला मिळतंय। कोलंबियाच्या हवाई दलानं दिलेल्या माहितीनुसार त्या फुग्यावर निगराणी ठेवण्यात आलेली होती। तसंच त्याचा देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि हवाई वाहतुकीला धोका तर नाही ना याचाही आढावा घेण्यात आला होता। खरं तर 2 दिवसांपूर्वी म्हणजेच शनिवारी अमेरिकेच्या उत्तरेला असलेल्या प्रदेशावर आकाशात अशाच प्रकारचा एक भला मोठा फुगा आढळून आला होता। चीनकडून हेरगिरीसाठी त्या फुग्याचा वापर केला जात असल्याचा संशय अमेरिकेनं व्यक्त केला होता। त्यानंतर शनिवारी रात्री अमेरिकेनं लढाऊ विमानातून क्षेपणास्त्र डागून तो फुगा अटलांटिक महासागरात पाडला होता। त्याविषयी चीन सरकारनं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। सत्य माहिती नसताना अशा प्रकारे आरोप करणं चुकीचं असल्याचा आरोप चीनकडून करण्यात आलाय। तसंच अमेरिकेची ही कारवाई आंतरराष्ट्रीय हिताच्या विरोधात असल्याचा दावाही चीनकडून करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर आज संपूर्ण दिवसभरामध्ये आणखी काय काय घडलंय महत्त्वाचं आणि विशेष जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर। नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। शासकीय कार्यालयांमध्ये लोकांची कामं वेळेमध्ये पूर्ण व्हावीत, अधिकारी कर्मचाऱ्यांनी वेळेमध्ये कार्यालयांमध्ये यावं यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये हजेरीसाठी बायोमेट्रिक प्रणाली लावण्यात आली। पण उस्मानाबाद जिल्ह्यामधील बहुतांश कार्यालयांमध्ये ही प्रणाली कार्यान्वितच नसल्याचं समोर आलेलं आहे आणि त्यामुळे अजूनही शासकीय काम 12 महिने थांब असाच अनुभव तिथल्या नागरिकांना येतोय। उस्मानाबाद जिल्ह्यातील ही शासकीय कार्यालय, या कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांनी वेळेत हजर राहावं याकरता बायोमेट्रिक प्रणाली लावण्यात आली खरी, पण उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक तालुक्यात ही प्रणाली कार्यान्वितच नाहीये।
त्यामुळे कर्मचारी न ऑफिसमध्ये कामाच्या वेळेत येतात न कार्यालयात दिवसभर थांबतात। त्यामुळे शासकीय कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची कामच होत नसल्याचं समोर आलंय। आम्ही जर आमच्यासारखा जर सर्वसामान्य कार्यकर्ता तहसील ऑफिसला जर गेला बायोमेट्रिकचं काय कागदपत्र जर आणण्यासाठी, तर ते एक कर्मचारी जर नसतंय तर त्या बायोमेट्रिकचा प्लॅनचा काय उपयोग काय आहे? आमच्यासारख्याला गोरगरिबांना म्हणा अगर सर्वसामान्य लोकांना त्याचा फायदा होत नाही। उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुका असो, कळंब असो किंवा मग उमरगा, लोहारा, कोणत्याच तालुक्यात ही प्रणाली कार्यान्वित नाहीये। कोरोना काळापासून कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक प्रणाली बंद करण्यात आली आहे, पण आता कोरोना संपल्यानंतरही वरिष्ठ अधिकारी ही प्रणाली सुरू करण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतायत असं दिसतंय। त्यामुळे जर लोकांची कामं करण्याकरता अधिकारी कर्मचारी वेळेत येतच नसतील तर बायोमेट्रिक प्रणाली बसवली कशासाठी, असा सवाल नागरिक विचारतायत। बायोमेट्रिक प्रणाली कोरोनाच्या काळाच्या वेळेपासून बंद केलेली आहे, नंतर चालू केली तर कुठं चलते कुठं नाही, तर आमची अशी मागणी आहे की त्वरित चालू करावी। आम्ही जर ऑफिसला गेलो तर कर्मचारी कधी असतेत नसतेत, त्यांच्यावर कुणाचं वचक नाही, त्याच्यामुळं लवकरात लवकर चालू करावी। या सगळ्या प्रकारासंदर्भात आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क केला, पण त्यांनी यावर बोलायला नकार दिलाय। त्यामुळे तात्काळ जिल्हा स्तरावरून शासकीय कर्मचाऱ्यांनी ही मनमर्जी थांबवण्याची गरज आहे, तरच शासनाचं सर्वसामान्यांचं सरकार हे घोषवाक्य सार्थ ठरेल। उस्मानाबादहून बालाजी निरफळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर या होत्या संपूर्ण दिवसभरामध्ये आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या आणि विशेष घडामोडीच्या न्यूज 18 लोकमत विशेषच्या माध्यमातून आपण पाहिल्या। तर आजच्या न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झाली इथं थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत।